पण घेतली. तुम्ही कुठून आलात? आम्ही चेंबूर मग कशा पद्धतीने प्लॅनिंग सुरू आहे आता? नाही, शिवसेनेला उद्धव साहेबांना आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला प्लॅनिंग करायची आवश्यकता नसते. ऑलरेडी ते रणांगणावरच असतात आणि युद्धाला ते अस्त्र आणि वस्त्र घेऊन सर्व तयारच असतात. म्हणून आमच्यासाठी नवीन नाही. जेव्हा शिवसेनेची निर्मिती, महापालिका निवडणूक आली आहे म्हटल्यानंतर काहीतरी तयारी केली असेल. अनेक महापालिका निवडणूक आले आणि सातत्याने शिवसेना जेव्हा त्या निवडणुकीमध्ये आपलं अंग सोडते तेव्हा ते सातत्याने निवडून येतात. आधीच्या महापालिका आणि आत्ताची महापालिका याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ना. ते मीडियाला आणि मोदींच्या लोकांना वाटतं, पण आम्हाला अजून वाटत. असं काय आम्हाला हे दिसतं, शिवसेना विभागली गेली आहे. तुमच्या मुंबईतनं 10च आमदार आले. तुमच्या माहितीसाठी जे दुभागले बोलतात ना त्यांची काय अवस्था हे तुमच्या लक्षात असेल. मीडिया म्हणून तुम्हीच कव्हर करता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने ते कव्हर केलेलं हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून आम्हाला शिवसेना हे दुभागली ना. 2 ठाकरे एकत्र आले, इथेच आम्ही एकत्र आलो आणि शिवसैनिक आणि मराठी माणसं आणि इतर भाषिक हे एकत्र येऊन महानगरपालिकेला चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून आमचा रिझल्ट 1 नंबरचा देऊ. असा राज ठाकरे सोबत आल्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे? आम्हाला सर्व बाजूनी फायदा होणार. जे आमचे वोट पर्सेंटेज आहे, जे विभागात होते ते आमचे एकत्र येऊन आम्ही कदाचित 50 to 55% वर आम्ही जाऊ शकतो. 52%. हा, ही राज ठाकरेंची मुंबईत ताकद आहे. राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आणि इतर जे काटावर आहेत, शिंदे गटाकडे पण काटावर आहेत, तेही कदाचित तुमच्या लक्षात येईल. हे 15 दिवसात ते इकडे येतील. का बरं, का असं काय झालं? तुम्हाला माहितीये, हा ना, कळू दे ना. तुम्हाला माहितीये की मोदी आणि स्वतः फडणवीस हे मिंदे गटाला दाबतात. तुम्हालाही माहितीये. तुम्ही त्यांनी शेवटी युती तर केलेली आहे. युती केली आहे, पण ते वरच्यावर युती आहे, दाखवायची युती आहे. आतून संपूर्ण पोकळ आहे. आणि तुम्हाला आताच मी सांगतो, जेवढे शिंदे गटाचे उमेदवार असतील ना ते बीजेपी पाडणार आहे. हे लिहून घ्या तुम्ही. का पाडतील? त्यांना सत्ता आणायची. त्यांना शिवसेना जे मिंदे गटाला वरती आणायचं नाही. जे मोठा भाऊ म्हणून त्यांनी कसं आहे, तुम्ही त्यांना मोठा भाऊ म्हणून मान्य करत नव्हतात. भाजपला तुम्ही म्हणत होता तुम्हीच मोठा भाऊ. भाजप काही मोठा भाऊ होऊ शकत नाही. महाराष्ट्रात आम्ही मोठा भाऊ. शिंदेनी तर मान्य करून टाकलं. भाजपाचा इतिहास आहे, ते कायम मोठा भाऊ बनायचा प्रयत्न करतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2029ला हे कदाचित छोटा भाऊ पण नसणार. ह्यांचा आलेख जो आहे ना, जो शेअर मार्केट कसा डायरेक्ट बूम होतो तो खाली येईल यांचा. असं आहे, तुम्ही मोठा भाऊ म्हणून भाजपला मान्य करत नव्हता. तुमचं असायचं की समसमान जागा वाटप व्हावं, 19-20 असावं. पण इथे शिवसेना ते मान्य करायला जर तयार झाली, म्हणतात की शिवसेनेला शिंदेच्या 80 ते 90 जागा मिळतील. भाजप साधारणतः 130 ते 140 जागा लढेल. म्हणजे आता ना ते मागणार, पण त्यांचे एवढे निवडून येणार नाही बीजेपीच्या. मी तुमच्या त्यांना बहुमत आणायचंय. त्यांना तुमच्याकडनं मुंबई महानगरपालिका घ्यायचं. तुम्हाला मी रिझल्ट सांगतो. बीजेपीच्या जेवढे महिला उमेदवार आहेत ना, ह्याच्यामधून 40% उमेदवार पडणार आहे. हे तुम्ही लिहून ठेवा. त्याने काय फरक पडतो? त्यांचं संख्या कमी होणार ना. तुम्ही 120 लढणार ना, 110 लढणार ना. अहो, तुमचे 40% फरक पडणार तर कितीवर येणार तुम्ही कमी. परत सांगा इक्वेशन. महिला जेवढ्या आहेत, ज्या नगरसेविका झालेल्या आहेत, हे कमीत कमी 40% सीट यांच्या पडणार. आणि ज्या ते काम करायला पाहिजे ना मॅडम. त्याच्यात तुम्ही महिला क्रायटेरिया का आणताय? महिला, आमच्या ज्या महिला नगरसेविका आहेत त्यांच्यामध्ये आणि आमच्या महिलाच्या नगरसेविकेमध्ये भरपूर फरक आहे कामामध्ये. कसं म्हणजे तुम्ही बघा, 24 तास महिला आमच्या तात्पर्य काम करणारे असतात आणि बीजेपीच्या महिला हे ऑफिसमध्ये बसून असतात. यात फरक आहे. असं कसं? त्यांचं बीजेपी असेल, शिवसेना असेल, शिंदेची, त्यांचं प्लॅनिंग पाहायला मिळतं. एवढा आता विकास कामांचा धडाका त्यांनी लावलेला आहे. विकास काम तुमच्याकडे लोकांना सांगायला काय काय ते सांगणार. आम्ही अटल सेतू केला, कोस्टल रोड केला, मुंबई मेट्रो केली, मुंबई रेल्वे स्टेशन सुधारली. बरोबर आहे. अटल सेतू केला, अजून परत मग कोस्टल रोड केला, हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला तुम्ही, जो वेळेवर व्हायला पाहिजे. 1000 कोटीचा तुम्ही 1,500 वर आणला. ते पण म्हणतात ना की तुम्ही कोविडच्या काळात भ्रष्टाचार केला असं भाजप पण आता क्लिअर कट मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हे माहिती आहे ना तुम्हाला. आता महार वतनदाराची जमीन होती. पुण्याचं प्रकरण आहे ना, मुंबईतली लोक कशाला विचार करतील? पुण्याचं नाही, प्रकरण एकच आहे ना, महाराष्ट्र एकच आहे. तुम्ही पुण्याचं बोलेल तर भारतचं काय, असं तुम्ही नाही कॅल्क्युलेशन करू शकत ना.
तुम्हाला एकच माप तराजूमध्ये तोलावं लागेल ना. तर ही इथल्या शिवसैनिकांची काही निवडक प्रतिक्रिया होत्या आणि मला असं वाटतं की आता जवळपास सभागृह जे आहे ते भरायला आलेलं आहे. ना तुम्ही कुठून आलाय? मी बोरवली बोरिवली. आयसी कॉलनी बोरवली घोसाळकर तुमचं नाव काय? राजन नाडकर्णी. अच्छा. मग का घोसाळकर सोडून का गेल्या? आता कशासाठी हे डिफेक्शन करतात तुम्हाला अंदाज आहे की नाही? लोकांना सांगा. नाही कशासाठी डिफेक्शन करतात? तुम्ही सांगा. मी जर का माझ्या एरियात काम केलं असेल तर मला लोक मतं देणारच ना. मी निवडून येणार नाही भीती मानत असेल तर लोक सोडून जातात. त्यांना काय तेजस्वी घोसाळकरांना भीती होती निवडून येणार नाही म्हणून? म्हणूनच त्यांनी कामं नाही केली. तुमच्या सोबत होते. पर्सनली ओळखतात. आम्ही त्यांच्यासाठी इतके वेळा काम केलं आणि कोणालाही न सांगता पळून जायचं. पळून गेल्या. मग काय आणि कळवलं असेल ना? कोणाला कळवलं? कोणाला नाही कळवलं. कळवलंच नाही. कोणाला नाही कळवलं. पण त्या म्हणत होत्या की मला फार वेदनेतनं हा निर्णय घ्यावा लागला. कशाला वेदना आहेत तुम्ही मला सांगा. तुम्हाला निवडून आम्ही आणलं तर त्यांच्या वेदनांपेक्षा आमच्या वेदना मोठ्या आहेत ना. आमच्या वेदना मोठ्या नाहीत. तुम्ही मला सांगा आता तुमचं काम झालं तुम्हाला मनात भीती आली. आमच्या मनात कुठे भीती आहे? आज वयाच्या 72व्या वर्षी पण आम्ही काम करतोय ना. कारण फक्त बाळासाहेबांनी नोकरी लावली आम्हाला बँकेत. मग ते इमान गेलं कुठे? बाळासाहेबांनी नोकरी लावली. मला लावली नोकरी. कशी बरं मला जरा कहाणी सांगा काय काय झालं? 1976 16 जून 1976 त्या काळात. त्या काळात मग आम्ही इमान मी बीए इकॉनॉमिक्स आहे. प्रमोशन न घेता फक्त युनियन सांभाळली. साहेबांनी सांगितलेलं युनियनचं काम करा. आपली मराठी माणसं जेवढी लावता येतील त्याच्यासाठी काम करा. आम्ही काम करत राहिलो. तुम्हाला निवडून आणत राहिलो. तुमच्या मनातले स्वार्थ वरती गेले. आज एकनाथ शिंदे म्हणतो की तुम्ही मुसलमानांबरोबर गेलात पण 2.5 वर्ष तू पण मंत्री होतास ना. तो काय बीजेपीच्या जोरावर होता? एकनाथ शिंदे जे उद्धव सीएम असताना मंत्री होता तो काय बीजेपीच्या सपोर्टवर होता? ऍक्च्युली आमची वेदना वेगळी आहे की तुम्ही लोकांनी त्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. विचारलेत त्यांनी. हा. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या हातात काय होतं? सगळं कंट्रोल तर ठाकरे करत होते. तुझ्या हातात काय नव्हतं? तुमच्या हातात काय नव्हतं? मग आता देवेंद्र फडणवीसला का त्रास देतोस तू? शिंदे त्रास देतात फडणवीसांना. का कसं बरं? कसं काय त्रास काय? करतो फडणवीसच्या जाऊन वरती? शिंदे तक्रारी करतात वरती. आम्ही तुम्हीच तर सांगता टीव्हीवर. मी रोज बघतो तुम्हाला. मग साहिल जोशीचे वडील माझे मित्र होते रमेश जोशी. म्हणजे आम्ही किती जुने कार्यकर्ते आहोत तुम्ही विचार करा. मला तुमचं सांगा. तुम्ही मगाशी म्हणालात युनियन सांभाळल्या मराठी माणसासाठी काम केलं. आज तो मराठी माणूस एक गठ्ठा शिवसेनेच्या मागे म्हणजे ठाकरेंच्या मागे का पाहायला मिळत नाही? एक लक्षात ठेवा दुर्दैव ते संघटनेचं आहे. आम्ही 100 लोकांची कामं केली. त्यातले 20 बेईमान निघाले 30 निघाले. त्याला कोणी काय करू शकतो? आज जन्मदात्या बापाला लोक फसवतात. पण काहीतरी कारण असेल ना की ठाकरेंना सोडून माणसं गेली. काय कारण? प्रत्येकाचा स्वार्थ. शिंदेच्या मागे 6 महिने सीबीआय लागलेली. शिंदेच्या मागे लागली असेल. चला आपण धरून चालू की 10 आणखी ऐका आपण धरून चालू आणखीन 10 आमदारांच्या मागे लागली असेल. पण एवढे 50 आमदार त्यांच्या सोबत गेले. 13 खासदार त्यावेळेला गेले. तुमचे अर्धे नगरसेवक गेले. सगळ्यांच्या मागे थोडी केंद्रीय यंत्रणा. सांगा तुम्ही मला सांगा प्रत्येकाला पैसे मिळत गेले ना? नाही का? मी तर कोपन बोलतो पैसे दिले म्हणून. पण पैसे आले कुठून म्हणून तुम्ही लोकांनी विचारलं पाहिजे. कारण आपण देशाची चिंता केली पाहिजे. भाजप म्हणतो आम्ही जगातला मोठा पक्ष आहे. पण जगातला खोटा पक्ष आहे. दुसऱ्याचे पक्ष बोडून सत्ता मिळवायची. हे कोणत्या देशात चालते? पण ते असंही म्हणतील ना की 2017ला ज्यावेळेला त्यांना चान्स होता तरी सुद्धा त्यांनी बीएमसीवर पाणी सोडलं. त्यांनी तुमच्याकडे ठेवली. पाणी सोडलं. कशाला पाणी सोडलं? पाणी सोडलं खोटं आहे. त्यांच्या हातात सत्ता होती ना. तुम्ही बीएमसी कॅप्चर करायला गेला असता तर देवेंद्रची सत्ता गेली असती. सत्ता गेली असती. मग शिवसेनेचा एकट्या शिवसेनेचा पाठिंबा होता ना.
मग तुम्ही का म्हणता आम्ही पाणी सोडलं? मेहरबानी नाही केली, बरोबर केलं. ऑस्ट्रेलियामध्ये 2 पक्ष आहेत, त्यातल्या एका पक्षातली लेडी कॉर्पोरेटर समसमान वोट आहेत, म्हणून ती दुसऱ्या पक्षात गेली की मला मेयर करा, मी येते. त्या पक्षाने सांगितलं अजिबात नाही म्हणून, आम्ही तुला मेयर करणार. ती एवढी नैतिकता तर आपल्याकडे कोणाकडेच नाहीये. पण ती मला सांगा, तुम्ही एवढं म्हणाला, तुम्ही 76 पासून काम करताय, हो, मग तुम्हाला कधी मत मी संघटना स्थापन झाल्यापासून काम करत 60 पासून 66 पहिल्या दिवसापासून 66 पासून पहिल्या दिवसापासून. तुम्हाला कधी इच्छा नाही झाली आपल्याला ही सगळी पदं मिळावी? काय ते काय पदं मिळावी अशी तुम्हाला इच्छा नाही झाली? पद मलाच नको होतं साहेब. मला 1985 ला मला सीट देत होते साहेब, मीच घेतली नाही. मला नकोय. मला माझ्या लिमिटेशन्स मला माहिती होत्या, काय माझ्या वॉन्ट्स कमी होत्या. आदित्यजी ठाकरे यांच्या ठिकाणी आगमन होईल. मला नको होतं, खरं सांगतो मी तुम्हाला. मी प्रामाणिकपणाने बँकेत काम केलं, देना बँकेत. महत्त्वाची सूचना मी आहे. कोणालाही विचारा, राजा नाडकर्णी नाव म्हणते. मी मगाशी विचारलेला प्रश्न परत घेते, कारण की आता कार्यक्रम सुरू होईल तर मला आटोपता घ्यायला हवं. मूळ मुद्दा की मराठी माणूस आज एक गठ्ठा शिवसेनेच्या मागे का पाहायला मिळत नाहीये? काही शिंदेकडे गेलेत, काही भाजपकडे गेलेत. त्यांच्या पाठीमागे हे बघा, कोण गेला आता? तेजस्वी गेली. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कशासाठी गेले तिने सांगितलं. माझ्या मनात वेदना आहेत, सिद्ध झालेले आहेत. माझ्या मनात वेदना आहेत की बीजेपी निवडून येऊ नये, पण त्याला काय अर्थ असतो का? विभाग प्रमुख आणि माझा प्रश्नच आहे की मराठी माणूस तुम्हाला सोडून का गेला? अरे पण त्या माणसाला विचारा ना. मी लिहिलंय आज तुमच्या एका लोकमत इंग्लिश, तेच आता इथे सांगा ना की मराठी माणूस का लोकमत इंग्लिशचं हे आहे ना. मूळ मुद्दा आहे की तुम्ही आता इथे त्याचा गाभा तर सांगा की का मराठी माणूस सोडून गेला. मराठी माणूस सोडून गेला. आता एकनाथ शिंदेला काय कमी दिलेलं? मी लोक विचारते, मतदार का सोडून गेले? मतदार सोडून गेलेले नाहीयेत, हे पैसे वाटतात. मराठी माणूस पैशांवर विकला जातो असं थोडी आहे. मी विकला जातो म्हणत नाही, हे पैसे वाटतात. आज निलेश राणे स्वतः म्हणतोय, राजेश कोचरेकर स्वतः म्हणतोय की एका मताला 10,000, 15,000, 25,000 वाटतात. एवढी शिवसेनेकडे कॅपॅसिटीच नाहीये ना. प्रवीण महाले पैसे वाटून 4 जिंकत असतील, सरसकट थोडी सगळे जिंकणार. एकदा लोकांचं असं पण मत आहे ना की भाजपने इकडे विकास केला आहे, हिंदुत्वाचं जास्त ते हे करतात. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्व सोडलं असं ते म्हणतात. अनुजय मॅडम, मी तुम्हाला तेच सांगतो, तिने जर का काम केलं असेल ना तर त्यांनी फॉर्म उभा राहायला पाहिजे होतं. तेजस्विनी मला पर्सनली ओळखते, त्यांनी काम केलं असेल, घाबरायचं कशाला? तुमच्या कुटुंबाला 2दा निवडून आणलं, अभिषेकला आणि याला. अभिषेक मला मुलासारखा होता. एकदा पडाल तुम्ही, काय हरकत आहे? म्हणून काय इमान विकायचं? तुम्हाला दुसऱ्यांदा तिकीट दिलं किंवा तुम्ही बोललात का आता तिसऱ्याला द्या, मला नको म्हणून? ही वेदना तुमच्या मनात येत नाही, स्वार्थच तुमच्या मनात आहे. का नाही म्हणत तुम्ही तिसऱ्यांदा द्या, चौथ्यांदा द्या? का नाही म्हणत दुसऱ्याला द्या ना? ठीक आहे, मला अजून एक सांगा, राज ठाकरे सोबत येणं याचा तुम्हाला किती फायदा होईल? बघा, भरपूर फायदा होईल. कसा? राज ठाकरेंचे गेल्या वेळेला मॅडम, मराठी मतं तरी फुटणार नाहीत. गेल्या वेळेला 2017ला आमच्या 17 सीट पडलेत, फार कमी मतांनी. मनसेमुळे म्हणजे मराठी मतं डिवाइड झाली. बरोबर आहे, ते होणार नाही ना. आता जसं त्यावेळेला थर्ड पार्टनर मनसे होता, एक भाजप होती, एक शिवसेना होती आणि मनसे होती. आता तसंच झालंय ना, 2 ठाकरे एकत्र आहेत पण समोर शिंदे सेना आहे. मी त्या गद्दाराचं नाव पण घेत नाही. पण मराठी मतं तिकडे पण तर जातील. मी तर म्हणतो मराठी माणसांनी त्यांना मतं देऊ नये. पण त्यांना मुंबईमध्ये विधानसभा झाली, लोकसभा झाली, तेव्हा मतं मिळाली आहे. मराठी असू दे, इव्हन मी तुम्हाला सांगतो, माझा स्टडी सांगतो तुम्हाला, इव्हन गुजराती लोक पण याला शिंदेला मतं नाही देणार. तुम्ही बघा. मुद्दा तो नाही, मुद्दा आहे राज ठाकरे तुम्हाला सोबत आल्याचा. राज ठाकरे सोबत आल्याचा कसा फायदा होणार? डिव्हिजन नाही ना होणार रोजची. शिंदेकडे जातील, भाजपकडे जातील, काँग्रेसकडे जातील. होणार नाही. मला कॉन्फिडन्स आहे, आमची मतं इंटॅक्ट आहेत.
धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आता आपण ऐकलं की ही काही इथल्या शिवसैनिकांची मतं आहेत आणि त्यातनं त्यांचं असं ठाम मत आहे की मराठी माणूस हा विभागला जाणार नाही आणि तो विभागला जाणार नाही आणि तो पाठीशी राहील असं त्यांचं मत आहे. आणखीन आपण इथे काही शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेचे बडे बडे नेते सुद्धा इथे